आत्ताच मी इलॉन मस्क यांचा 13 वर्षापूर्वीचा एक इंटरव्ह्यू पाहत होतो आणि त्यात एक विचित्र गोष्ट मला दिसली. आता जसं इलॉन मस्क यांना एक कार कंपनीबद्दल त्या इंटरव्ह्यूवरून विचारलं जातं, अगदी त्या क्षणी ते मोठ्या मोठ्याने हसू लागतात आणि या त्यांच्या हसण्यामुळे सगळे लोक एकदम कन्फ्यूज झाले. इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती सुद्धा पूर्णपणे गोंधळली की एवढं हसण्यासारखं यात नेमकं काय आहे. मग ती व्यक्ती पुन्हा विचारते, आपण एवढं का हसत आहात? तर इलॉन मस्क म्हणतात, मला वाटतं की ही कार कंपनी आमच्या लेवलचीच नाहीये आणि पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर आहे. इंटरव्ह्यूअर पुन्हा विचारतो की असं तुम्ही का म्हणताय? आणि इलॉन मस्क उत्तर देतात की त्यांच्यात इनोव्हेशनची पूर्णपणे कमतरता आहे, त्यांच्या गाड्या फार फनी दिसतात. आणि मग इलॉन मस्क म्हणतात की BYD मधले कोणीही हा व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपली टेक्नॉलॉजी सुधारवा, नाहीतर तुम्ही सुद्धा चायनातच थांबून जाल. आणि माहितीये 2024चा शेवट येईपर्यंत याच BYD कंपनीने आपल्या कार्समध्ये इतका अपग्रेड केला की त्यांनी पूर्ण EV मार्केटचा 41% हिस्सा एकट्याने कॅप्चर केला आणि आज ते टेस्लाला सुद्धा टक्कर देत आहेत. म्हणून कधीही कुणाला हसू नका आणि कधीही कुणाची मजाक ओढू नका, कारण कुणालाच माहित नाहीये की उद्याचा दिवस कुणाचा असेल. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा बघा.